नमस्कार माझ्या सर्व सहकारी शिक्षक बांधवांनो. पहा आज महत्वाचे एक प्रसिद्धी निवेदन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत आलेलं आहे. पहा ते आहे समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या पदासाठी. ठीक आहे, या पदाबद्दल आपण इथे कोण कोण फॉर्म अप्लाय करू शकतो पात्रता पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम काय असेल किंवा जागा किती असतील, पगार स्केल काय असेल, ठीक आहे, या सर्व गोष्टीबद्दल इथे आपण माहिती पाहणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. पहा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे प्रसिद्धी निवेदन आहे. समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाच्या शासनपत्र क्रमांक, ठीक आहे, हा पण क्रमांक आहे 29/8/2025 अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद मधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर विभागीय स्पर्धा परीक्षेला नियुक्ती देण्यासाठी समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा या परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने पहा दिनांक 1 डिसेंबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे. म्हणजे 1 डिसेंबर ते 5. परीक्षेबाबतचे अधिसूचना, वेळापत्रक, ऑनलाईन आवेदन पत्राची माहिती महाराष्ट्र राज्य परिषदेच्या www.mscpune.in या संकेतस्थळात तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी परीक्षार्थी किंवा उमेदवारांनी वेळोवेळी www.mscpune.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. आणि हे प्रसिद्धी निवेदन 29 सप्टेंबर 2025 आहे. सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे. डिसेंबर 2000 म्हणजे डिसेंबर महिन्यात ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी काय पात्रता आहेत किंवा जागा काय आहेत याबद्दल इथे आपण माहिती घेऊया. हे पहा, समूह साधन केंद्र समन्वय केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 अधिसूचना आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील कार्यरत प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक व प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक यांची समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजे केंद्र प्रमुख पदावर मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत डिसेंबर 2025 मध्ये समूह साधन केंद्र समन्वयक केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर आयोजन करण्यात येत आहे. ओके, या प्रस्तुत परीक्षेमधून भरायच्या पदांचा इतर तपशील खाली प्रमाणे आहे. पदनाम काय तर समूह साधन केंद्र समन्वयक किंवा केंद्र प्रमुख. वेतन श्रेणी S15 म्हणजे 41,800 ते 1,32,300 आणि एकूण पद संख्या आहे 2,410. इथं तुम्हाला अनुक्रमांक, विभाग, जिल्हा, ठीक आहे, जागेची स्थिती दाखवलेली आहे. तुम्ही इथं पाहू शकता. इथे आपल्याला पात्रता काय किंवा शैक्षणिक अर्हता काय आवश्यक आहे ते पाहूया. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता. शासन अधिसूचना दिनांक 18 जुलै 2025 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी निश्चित केलेली अर्हता अनिवार्य आहे. जे काही त्यांनी ठरवून दिलेली आहे पात्रता आहे ती तुमच्याकडे हवी आहे. ओके, काय पात्रता पाय फक्त संबंधित जिल्हा परिषद मध्ये शाळेवर कार्यरत पात्र शिक्षक सदर परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ओके, संबंधित जिल्हा परिषदे व्यतिरिक्त जसे अन्य जिल्हा परिषद, नपा, मनपा, खाजगी संस्थांमधील शिक्षक कर्मचारी प्रस्तुत परीक्षा अर्ज करण्यास पात्र नाहीत. जाहिरातीस अनुसरून निश्चित करण्यात आलेल्या अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक आहे. म्हणजे ती BA असू शकते किंवा BCom, BSc कोणतीही चालेल. ठीक आहे, आणि जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक या पदात किमान 6 वर्षे तुमची अखंडित सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. 6 वर्ष तुमची सर्व्हिस झाली पाहिजे. ठीक आहे, आणि त्यामध्ये यासाठी शिक्षण सेवक पदावरील सेवा पण ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे एकूण 6 जॉईनिंग झाल्यापासून 6 वर्ष तुमचे कंप्लीट आवश्यक आहे. ते दिनांक 1/1/2025 रोजी अखंड नियमित सेवेचा कालावधी विचारात घेतला किंवा घेण्यात येईल. त्यानंतर महत्वाची पायदा एक अट टाकलेली आहे TETची. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवार ज्या जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असेल त्या जिल्ह्यासाठी
निवडीसाठी पात्र राहील याची पण नोंद घ्या. आणि वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पात्रतेत बदल होऊ शकतो. तसेच माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार वेळोवेळी शासन धोरण व निर्गमित होणाऱ्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पात्र होणे अनिवार्य आहे. ठीक आहे, टीईटी पात्र होणे अनिवार्य आहे. आता इथं तुम्हाला सिलेबस दिलाय, काय काय अभ्यासक्रम आहे इथं थोडक्यात पाहूया. इथे तुम्हाला 2 पेपर आहेत. ठीक आहे, म्हणजे घटक बुद्धिमत्ता अभियोग्यता आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन मध्ये दिले. आपण पाहूया. बुद्धिमत्ता अभियोग्यता तार्किक क्षमता, वेग, अचूकता, भाषिक क्षमता, इंग्रजी, भाषिक क्षमता, मराठी, अवकाशी क्षमता, कल, आवड, समायोजन, व्यक्तिमत्व, बुद्धिमत्ता, आकलन, वर्गीकरण, समसंबंध, क्रमश्रेणी, तर्क, अनुमान, कुटप्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी. म्हणजे बुद्धिमत्ताचे टॉपिक आहेत, त्याच्यावर प्रश्न आहेत. 100 प्रश्न आहेत आणि 100 मार्कला आहे. ओके. त्यानंतर शालेय शिक्षणातील नियम, अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रवाह महत्वाचा टॉपिक आहे. भारतीय राज्यघटनेत शिक्षणाविषयी तरतुदी, संबंधित सर्व कायदे, योजना, अध्यादेश, शासन निर्णय यावर 10 प्रश्न 10 गुण. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था, संघटना, त्याचे कार्य. ठीक आहे. माहिती तंत्रज्ञान वापर, अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन पद्धती, माहितीचे विश्लेषण, मूल्यमापन, विषय आशयात सामान्य ज्ञान, विशेष करून इंग्रजी विषय ज्ञान. त्यानंतर संप्रेषण कौशल्य, तर किती मार्क आहे तर 15. अशी एकूण 200 मार्काची तुमची केंद्र प्रमुखची परीक्षा होणार आहे. अनुक्रमांक 2 मधील उपगटांचे स्वरूप, उपघटक जे आहे त्याची थोडक्यात माहिती. उपघटक म्हणजे भारतीय राज्यघटनेत शिक्षणाविषयी तरतुदी कोणकोणत्या आहे विचारणार पहा, किंवा बालकाशी संबंधित सर्व कायदे, योजना व अद्ययावत शासन निर्णय. भारतीय राज्यघटनेत शिक्षणाविषयी तरतुदीची कलमांची माहिती अद्ययावत दुरुस्त्यासह पाहिजे. बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम 2009 म्हणजे RT 2009 वर पृष्ठ असतील, किंवा सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली 2011 अद्ययावत दुरुस्त्यासह विश्लेषण व बलस्थानी अडचण. ठीक आहे. त्यांना बाल हक्क संरक्षण कायदा 2005, त्यांना बाल संरक्षण, सुरक्षा, भय आणि चिंता, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, केंद्र व राज्य शासन शिष्यवृत्ती, विशेष गरजा असणारे अल्पसंख्याक विद्यार्थी विविध योजना, या सर्वांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था हे काय आहे त्यांची तुम्हाला माहिती घ्यायची. त्यानंतर तिसरा माहिती तंत्रज्ञानाचा वापर, प्रत्यक्ष, हे पण तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. अभ्यासक्रम, मूल्यमापन, अध्ययन पद्धती, त्यामध्ये पूर्वप्रथम 12वी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे. अध्ययन निष्पन्न उणीवा, सातत्यपूर्ण सर्व गोष्टी मूल्यमापन. ठीक आहे, या सर्व गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. निवड प्रक्रिया, परीक्षेला अर्ज करण्याची पद्धत कशी, तर ती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे. फोटोची साईज वगैरे काय दिली ते तुम्ही इथं पाहू शकता. हे तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, स्वहस्ताक्षर प्रतिज्ञा नमुना हे तुम्हाला अपलोड करायचं. यासाठी परीक्षा शुल्क आहे 950 आणि दिव्यांगाला 850. पहा इथं तुम्ही फॉर्म कधी अप्लाय करू शकता हे महत्वाचं आहे. अर्ज सादर करण्याची प्रक्रिया, ऑनलाईन अर्ज करायचा आहे या साईटवर. पूर्वी सन 2023 मध्ये ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांसाठी शासन ऑनलाईन आवेदनपत्र दुरुस्तीचा कालावधी. ठीक आहे, ज्यांनी भरला त्यासाठी आहे. नवीन उमेदवारासाठी तुम्ही 25/10 ते 10/11 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. ऑनलाईन पद्धतीत चलन तुम्हाला 10/11 ते 10/11 पर्यंत करायचंय. ऑनलाईन परीक्षा दिनांक 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान असेल. ओके, ही महत्वाची काय माहिती आहे. प्रवेश पत्र कधी येतील काय नाही, तुम्ही तर बारकाईने काटेकोरपणे सर्व सूचनांचं वाचन करा. आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी आतापासून बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.